सियावर रामचंद्र की जय. सेतू बांधा रे सागरी हा एकच जयघोष सगळ्या वानरवीरांच्या मध्ये चालू आहे. आता सेतू बांधायचा आहे आणि लंकेत जायचं आहे. रामायणाच्या वाल्मिकी रामायणाच्या मध्ये नसलेल्या पण वेगवेगळ्या संदर्भाने रामायणात येणाऱ्या काही कथा आहेत. सेतू बंधनाला सुरुवात झाली त्यावेळेला श्रीरामांच्या साठी बांधायचा सेतू म्हणून प्रत्येक दगडावर प्रत्येक विटेवर श्रीराम श्रीराम असं लिहिण्यात आलंय. कारण नलाला आपण सेतू बांधतो याचा गर्व झाला होता. त्यानं टाकायला सुरुवात केल्यावरही दगड बुडू लागला. मग त्याला कळलं की श्रीरामाच्या नावाशिवाय नामस्मरणाशिवाय तरणोपाय नाही. त्यानं प्रत्येक दगडावर श्रीराम लिहायला सुरुवात केली आणि श्रीरामाचं नाव घेऊनच समुद्रामध्ये दगड टाकायला सुरुवात केली. दगड तरंगू लागले. रामायणात ही कथा दिसत नाही, मी वाचतोय त्या भागात तरी, पण रामनाम तारून नेतं हे लक्षात ठेवायचं. यात अशीच एक दंतकथा सांगितली जाते जी मागे एका वेगवेगळ्या कथांच्या मधून एका एपिसोडमध्ये 2 वर्षापूर्वी मी सांगितली होती. काय झालं, सगळे वानर सेतू बांधण्यासाठी दगडावर नाव लिहून टाकू लागले आणि त्यामुळे तो तरुण जाऊ लागला. रामचंद्रांना वाटलं आपणही यात आपलं योगदान द्यायला हवं. म्हणून रामचंद्रांनीही एक दगड उचलला आणि समुद्रात टाकला. गंमत अशी, दगड बुडाला. रामचंद्रांना वाटलं काय आहे, माझं नाव लिहून लोक दगड टाकतायत तर तरतोयत आणि मी टाकतोय तर बुडतोय. रामचंद्रांनी सहजच असं हनुमंताच्याकडे बघितलं आणि म्हणाला हे असं कसं घडलं. तेव्हा हनुमंतांनी दिलेलं उत्तर खूप छान आहे. या कथा रामायणात नाही आहेत हा, पण ते उत्तर खूप छान आहे. मला ती कथा खूप छान वाटली म्हणून सांगतोय. रामचंद्राला हनुमंत म्हणाले, देवा आपलं नाव घेऊन लोक तरतात. तुमचं नावच आहे ज्यामुळं लोकांना सगळ्या संकटातून सुटका होते. लोक रामाच्या नामस्मरणाने भवसागरातून तरून जातात. रामनामाचं महत्वच हे आहे. भवसागरात पडलेल्या माणसाला राम तारतो. ज्यानं रामाला घट्ट पकडलंय तो तरून जातो. रामानी ज्याला सोडलंय तो कसा बरं तरेल. म्हणून ज्यानी रामाला सोडलेलं आहे किंवा रामानी ज्याला सोडलेलं आहे तो बुडणारच या भवसागरात. त्यामुळे देवा तुम्ही सोडलेली गोष्ट तरंगून जाईल अशी अपेक्षा करता तरी कशी. ही कथा रामायणात नाही पण फार लक्षात घेण्याजोगी आहे. लक्षात घेण्याजोगी आहे कारण ते समजणं आवश्यक आहे. आपण रामाला सोडलं किंवा रामाने आपल्याला सोडलं तर भवसागरातून, या संसाराच्या भवसागरातून तरून जाणं आवश्यक आहे. म्हणून तर श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा असं म्हटलं जातं. नेत्री नये रे तुझं दीन निद्रा. त्याच्याशिवाय दुसरा कुठला विचार नसला पाहिजे. चला हा विषय आपण पुढे नेला पाहिजे कारण नसलेल्या कथांच्या मध्ये आपण अडकून पडलो की रामायणाची मूळ कथा राहून जाईल. नल विश्वकर्माचा औरस पुत्र सेतू निर्मितीच्या कामाला लागला आहे आणि पहिल्याच दिवशी वानरवीरांनी प्रचंड उत्साह दाखवत पहिल्याच सूर्यास्तापर्यंत 14 योजने पूल बांधून तयार केलाय. पहिल्याच दिवशी 14 योजने. आता एवढा पूल बांधून तयार झालाय तो दिसतोय 14 योजनेपर्यंत लांब आणि वानर त्याच पुलावरून जाऊन पुढे तिची निर्मिती करतायत. म्हणजे याच पुलावरून जायचं, पुढे निर्मिती करत जायचं, पुढे पूल बांधत 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 सरकायचं पुढे. या 14 योजनेच्या पुलाच्या मध्ये बांधकाम चालू असताना एक विलक्षण गोष्ट घडते. आता ही गोष्ट रामायणात नाहीये, म्हणजे वाल्मिकी रामायणात नाहीये, मी ज्या वाचतोय त्या रामायणात नाहीये, पण दंतकथा म्हणून सगळीकडे सांगितली जाते. ही गोष्ट जरा नीट लक्षात घ्या, आवश्यक आहे. याला जोडून अनेक दंतकथा आहेत, त्याही तुम्हाला मी सांगणार आहे. या 14 योजने पहिल्यांदा पूल बांधत असताना समुद्राच्या किनाऱ्यावर असलेली एक खारुताई
त्या समुद्राच्या पाण्यामध्ये स्वतःला भिजवायची. भिजलेल्या देहाला ती समुद्राच्या वाळूमध्ये लडबडून टाकायची आणि ती वाळू घेऊन त्या दगडावर टाकायची, अंग झटकायची, निघून यायची. परत समुद्रात, परत भिजवायचं, परत वाळू, परत तिथे. तिला काही वानराने विचारलं, ग काय करतेस? ते म्हणले, समुद्र सेतू बांधण्याच्या कामात माझी मदत. काय होणार आहे मदत याने? ते म्हणले, काय हो न हो, जे मला शक्य आहे ते मी करणार, मला ते केलं पाहिजे. रामाने तिला प्रेमाने जवळ घेतलं, उचललं आणि तिच्या पाठीवरून असा बोट फिरवलं. असं म्हणतात की खारुताईच्या पाठीवर जी पांढऱ्या रंगाची उमटलेली दिसतात चिन्ह, ती रामचंद्रांनी फिरवलेल्या बोटांची आहे. असेल प्रत्येकाचा विश्वास, प्रत्येकाची खात्री, प्रत्येकाचं बोलणं, ते आपण डिनाय नाही करायचं, नाकारायचं नाही, त्याला घेऊन जायचं. विश्वास नावाची एक गोष्ट असते मनामध्ये आपल्या सगळ्यांच्या, या कथा ऐकत असताना, की असं घडलं असलं पाहिजे. रामकार्यात प्रत्येकाचं योगदान असेलच. प्राण्यांनी दिलंय, छोट्या प्राण्यांनी दिलंय, पक्ष्यांनी दिलंय, सगळ्यांनी योगदान दिलंय. रामकार्यात योगदान छोटं की मोठं हे महत्वाचं नाही आहे, योगदान महत्वाचं आहे. म्हणून तर मंडळी, अयोध्येमधलं ते अवाढव्य मंदिर कल्पनेपेक्षा अधिक निधी जमा करून उभं राहिलंय. प्रत्येक खार हे योगदान देते आहे. अडचण कुठे आहे तुम्हाला ते सांगतो. थोडीशी रामायणाची कथा चालू आहे आणि संधी आहे म्हणून मी सांगणार आहे. आणि मागच्या भागात मी सांगितलं होतं की मदत कोणाची घ्यावी किंवा कोणाला करावी यावर एक स्वतंत्र भाग मी करणार आहे. यात ही खारीची कथा खूप महत्वाची ठरते. आपण ना रामकार्यात स्वतःला खार समजून खारीचा वाटा उचलायला जातो. असं म्हणतो की आपण, आमचा खारीचा वाटा. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात, सेतू निर्मितीत नाही नुसती, राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सुद्धा असा प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायचा असतो. प्रत्येकाने आपला वाटा टाकून द्यायचा असतो तिथे. आणि अशा छोट्या 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 गोष्टींनी मिळूनच एक मोठा रामसेतू तयार होत असतो, राष्ट्र उभं राहत असतं. विचार करा, रामायण काळातील ती खार आपल्या इवल्याशा देहाला घेऊन चिमुटभर वाळू सेतूच्या निर्मिती कार्यात टाकत होती प्रत्येक क्षणाला, आणि तो सेतू उभा राहत होता. खारीला असं वाटलं असतं तर की मी बघा जीवाच्या आकांताने प्रयत्न करते, रामाला सेतूच नीट नाही करता आला, हे नलनील काही नीट काम करत नाहीयेत, हनुमानाने काम नीट करायला नको होतं का? आणि ती असे सल्ले रामचंद्राला द्यायला गेली असती तर काय झालं असतं? एक तर त्या खारीला इलिमिनेट केलं असतं, बाहेर काढलं असतं. नाहीतर एवढे वाद झाले असते की सेतू निर्मितीचं कार्य गेलं कोणीकडंच, ते बांधलं कसं पाहिजे याचा विचार करत लोक बसले असते. आता थेट आपण कट्टू आपल्याकडे येऊया. हिंदुत्व, राष्ट्रीयत्व, राष्ट्रनिर्मिती असं सांगून आपण आपल्या खारीचा वाटा या कार्यात देत असतो. पण वाटा देता देता सल्ले इतके देतो की भीक नको पण कुत्रावर म्हणण्याची वेळ येते. नको रे बाबा, कशाला उगाच हे एवढं योगदान घेण्यापेक्षा सल्ला नको असं म्हणायची वेळ येते. आपण खार आहोत हे विसरून जातो आणि त्या निर्मितीतले महत्वाचे घटक समजायला लागतो. मग सल्ले सुरू होतात. पंतप्रधानांना कळायला नको का? मुख्यमंत्र्यांना कळायला नको का? राष्ट्रपतींनी असं का करावं? न्यायालयाने असं का करावं? यानं निर्णय तसा द्यायला नको का? ईडीने याला अटकच करायला नको का? सरकारने याला धरूनच टाकून द्यायला पाहिजे होतं. जामीनच लवकर कसा मिळाला? नाहीये सरकार हिंदुत्वाचं. खारीचा वाटा म्हणता म्हणता सरकारला खारीच्या रूपात टाकतो, व्यवस्थेला खारीच्या रूपात टाकतो आणि आपण मोठा वाटा घ्यायला लागतो. ही खरी गडबड आहे. हा देश उभा करायचा असेल ना
तर नल, नील, जांबुवंत, हनुमंत, रामचंद्र हा सेतू उभारतायत. त्यात आपण त्या खारीसारखा वाटा द्यायला हवा, एवढंच मला वाटतं. सेतू निर्मितीचं कार्य पुढे कसं चाललंय ते पुढील भागात बघूया. सियावर रामचंद्र की जय.